श्री गुरुदेव. मी आले होते बघा खाल्लाकडल्या शेतात. आता खाल्लाकडल्या शेतातला आपला पेरू छानपैकी झाडांची ग्रोथ झाली आणि तुटाळ भरायची होती, थोडीशी तुटाळ झालेली होती, त्याच्यामुळे तुटाळ भरावी म्हटलं म्हणून खाल्लाकडं आम्ही दोघंजण आलो होतो. दुपारचा खावा करायला चालू होता इकडं. आणि दुपारचा म्हणजे लाईट येत नाही, लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे शेतातल्या, त्याच्यामुळं काय मग जशी लाईट येईल ना तसं ती खावा करावाच लागतो. आणि इकडं माझी तुटाळ बघायला चालू आहे बघा. तुटाळ बऱ्यापैकी नाही, पण कुठंतरी एक लाईनीचं ठिबकचं पाणी थोडंसं कमी पडलं होतं, त्याच्यामुळे भर उन्हाळ्यात आणि मका होती ह्याच्यात, त्याच्यामुळं का कुठं पाणी कमी जास्त झाले, त्याच्यामुळे 2-4 झाडं गेलेत. आणि ती 2-4 झाडं लावण्यासाठी मी गेले होते खाली आणि पेरूची झाडं लावून आलो तर विहिरीवर भरपूर अशी पाडांच्या आंब्याची सप्रण पडलेली होती. वाव, इतके पाड सापडले, खरंच खूप पाड सापडलेत बघा. आणि एकदम गोड आंबे आहेत आमचे, छान असे पाड सापडलेत. चला तर मग या पाड खायला. भरपूर पाड आहेत बघा आमच्याकडं, 1-1.5 पाटी पाड सापडलेत बघा मला. आणि बघा विहिरीवर, ती विहिरीच्या वापेत ती खूप सारे पाड पडलेत.